संत ज्ञानेश्वर महाराज हरिपाठ अभंग क्रमांक 20. नामसंकीर्तन वैष्णवाची जोडी, पापे अनंत कोटी गेली त्यांची. अनंत जन्माचे तप एक नाम, सर्व मार्ग सुगम हरिपाठ. योग याग क्रिया धर्माधर्मी माया, गेले ते विलया हरिपाठी. ज्ञानदेवा यज्ञ याग क्रिया धर्म, हरिविन नेम नाही दुजा. म्हणजेच नंबर 1 बघा, नामसंकीर्तन वैष्णवाची जोडी, पापे अनंत कोळी गेली त्यांची. म्हणजे या ओळीत संत नामदेव महाराज सांगतात की जो भक्त वैष्णव असतो आणि सतत भगवंताचे नामस्मरण करतो, त्याचे अनंत जन्माचे पाप नष्ट होतात. नामसंकीर्तन हा सर्व पापावरचा उपाय आहे. उदाहरण बघा, एका मनुष्याने आयुष्यात अनेक चुकीचे कर्म केले, अनेक अपराध केले, पण नंतर तो सतत भगवंताचे नामस्मरण करू लागला, भक्तीच्या मार्गावर चालू लागला. जसजसे त्याने भगवंताचे नाव घेतले तसे त्याच्या मनातील वाईट विचार नष्ट होऊ लागले. हीच गोष्ट संत वाल्मिकी महाराज यांच्या जीवनात पण दिसते. पूर्वी ते एक डाकू होते, पण त्यांनी रामनाम घेतल्यावर त्यांचे जीवन बदलले. त्यांच्या पापाचा नाश झाला आणि ते महान असे संत झाले. यावरून कळते की भगवंताचे नाव घेणे म्हणजे सर्व पापांपासून मुक्त होण्याचा हा एक सोपा असा सरळ मार्ग आहे. नंबर 2, अनंत जन्माचे तप एक नाम, सर्व मार्ग सुगम हरिपाठ. म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात की हजारो जन्म तपश्चर्या केल्याने मिळणारे पुण्य फक्त एका हरिनामाच्या जपाने मिळते. त्यामुळे भगवंताचे नामस्मरण करणे हा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग आहे. उदाहरण बघा, तुम्हाला एका ठिकाणी पोहोचायचे आहे आणि 2 मार्ग आहेत. एक मार्ग खूप कठीण डोंगर रानातून जाणारा आणि दुसरा सरळ आणि सोपा. तर तुम्ही कोणता मार्ग निवडाल? अर्थात तुम्ही सोपा मार्ग निवडाल. तसेच मोक्ष मिळवण्यासाठी कठोर तपश्चर्या, यज्ञ, व्रत यांची गरज नाही. फक्त भगवंताचे नाव घेतले तरी तो मोक्ष सहज मिळू शकतो. संत तुकाराम महाराजही म्हणतात की जपाची एक माळ तुळवी भवजाळ. म्हणजे एकच माळ हरिनामाची घेतली तरी जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्ती मिळू शकते. नंबर 3, योग याग क्रिया धर्माधर्मी माया, गेले ते विलया हरिपाठी. म्हणजे योग, यज्ञ, कर्मकांड, धर्म अधर्म यांचे बंधन हरिपाठामुळे मिटते. भगवंताच्या नामस्मरणाने सर्व बंधनापासून मुक्ती मिळते. उदाहरण बघा, एका नदीला पूर आला की नदीतील सगळे घाण गाळ वाहून जाते. त्याचप्रमाणे भगवंताचे नाम घेतल्यावर मनातील सर्व वाईट विचार, कर्मकांडाचा दिखावा, माया या गोष्टी आपोआप नष्ट होऊन जातात. जसं बघा, द्रौपदीला दुःशासनाने तिचे वस्त्रहरण करायला सुरुवात केली, तेव्हा तिने कोणताही यज्ञ केला नाही, कोणतेही कर्मकांड केले नाही, फक्त कृष्णा कृष्णा असे नामस्मरण केले आणि श्रीकृष्ण तिला वाचवायला आले. हे दाखवते की हरिनाम हा सर्व संकटावरचा सगळ्यात सोपा आणि सगळ्यात सरळ मार्ग आहे. नंबर 4, ज्ञानदेवा यज्ञ याग क्रिया धर्म, हरिविन नेम नाही दुजा. म्हणजेच संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की हरिनामाशिवाय दुसरा कोणताही नियम श्रेष्ठ नाही. ज्ञान, यज्ञ, तपश्चर्या यापेक्षा भगवंताचे नामस्मरण अधिक महत्त्वाचे आहे. उदाहरण बघा, एका मोठ्या तिजोरीमध्ये महागडी वस्त्र, अलंकार, नोटा आहेत, पण जर तिथे सोनं नसेल तर त्या वस्त्रांना आणि नोटांना तितकी किंमत राहत नाही. हे पण महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे जर कोणी अनेक ग्रंथ वाचले, मोठमोठे यज्ञ केले, अनेक व्रत वैकल्ये केली, पण भगवंताचे नाम घेतले नाही, तर त्या सगळ्याला काही अर्थ नाही.
संत एकनाथ महाराज म्हणतात की नाम घ्यावे पांडुरंगाचे, तरच लाभ होईल जगाचे. हे त्यांच्या अभंगामध्ये त्यांनी स्पष्ट केले. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे. म्हणजेच भगवंताचे नाम घेतल्याने किती पुण्य मिळते याची मोजणी करणे शक्य नाही. त्याचे फळ हे अपरंपार आहे. उदाहरण बघा, समुद्रात किती थेंब पाणी आहे हे कोणी मोजू शकत नाही. तसेच हरिनाम घेतल्याने मिळणाऱ्या पुण्याची गणना कोणीच करू शकत नाही. संत तुकाराम महाराज म्हणतात की रामकृष्ण हरी म्हणा, म्हणजे दास तुका म्हणे, मोकलिया जीव, म्हणजे सतत हरिनाम घेत राहा, त्याने तुमचा आत्मा हा मुक्त होईल. या अभंगावरून असा निष्कर्ष निघते बघा की हा अभंग संत नामदेव महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या विचारसरणीवर आधारित आहे. तो आपल्याला सांगतो की भगवंताचे नामस्मरण करणे हेच खरे पुण्य आहे. हरिनाम हा सर्व पापांचा नाश करतो. मोक्ष मिळवण्यासाठी कठोर तपश्चर्या नाही, तर फक्त भगवंताचे नाम पुरेसे आहे. अशा प्रकारे हा अभंग आपल्याला सोपा आणि प्रभावी आध्यात्मिक मार्ग दाखवतो. तर रामकृष्ण हरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज कमेंट करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि बेल आयकॉनला नक्की दाबा, जेणेकरून आपण जे पण व्हिडिओ टाकेल ते तुम्हाला सगळ्यात आधी पोहोचेल.